नमस्कार. आज आपण करणार आहोत उरलेल्या ब्रेडपासून एक नवीन रेसिपी जी झटपट होते आणि आपल्याला डिनरसाठी जर फारच काही नको असेल, अगदी लाईटच काहीतरी खायचं असेल तर हा अगदी एक बेटर ऑप्शन आहे. त्यासाठी आपण ब्रेड चुरून घेतला, मोठा स्लाईस होता माझ्याकडे, तो 1 किंवा 2 घ्यायचे. नंतर जसा छोटा मोठा साईज असेल त्याप्रमाणे 2 अंडी घेतलीत आणि थोडं चीज घेतलेलं आहे मी, छोटे 2 चमचे सॉरी. आणि आता इथे मी मिक्सरमध्ये हा ब्रेड चुरलेला, त्यावर चीज, नंतर यामध्ये तुम्ही मिरच्या देखील टाकू शकता जास्त तिखट हवं असेल तर वाटण्यासाठी. मीठ आणि 2 अंडी फोडून घेतलेली आहेत. आता हे मी जे मिक्सरमध्ये काढून घेतलं ते आता आपण इथे मिश्रण एका बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे. यामध्ये बटाटा किसून घातलेला आहे मी, ज्याचं मी पाणी पिळून घेतलेलं आहे. तो किसल्यानंतर त्याचं पाणी थोडंसं, अगदी थोडा बटाटा म्हणजे अगदी 2 चमचे बटाटा होईल इतका. नंतर 2 चमचे गाजर, ढोबळी मिरची, बारीक चिरून घेतली आहे. मिरच्या आहेत ह्या हिरव्या, या देखील तुम्हाला जेवढ्या हव्या तेवढ्या टाकू शकता, कारण बटाटा आणि गाजरामुळे त्याची थोडीशी हलका तिखटपणा येतो, त्यामुळे थोडी जरा मिरची टाकताना जास्तच टाकायची. कांदा आणि कोथिंबीर आता आपण टाकतोय यावर. पाहू शकता, हे छान मिक्स करून घ्यायचं. तव्यामध्ये तेल तापवून घेतलं आपण. त्यावर हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे आपल्याला. तेल तापल्यानंतर पसरवून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यावर आता तेल टाकून आपण झाकण ठेवून देणार आहोत. आता ही बाजू देखील आपल्याला पलटून घ्यायची. पाहू शकता रंग किती सुरेख आलाय. खूप हेल्दी अशी रेसिपी आहे ही. तुम्ही एकदम 4-5 याचं देखील तुम्ही याला ऑमलेट म्हणता येईल, हेल्दी ऑमलेट देखील म्हणता येईल. याचे तुम्ही 4-5 होतील असे देखील. तुमच्याकडे किती माणसांना हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही एकत्र करून ठेवू शकता. त्याप्रमाणे तुम्हाला गाजर, बीट वगैरे सगळं काय जे काही टाकायचं असेल त्यात वापरून तुम्ही हे जास्तीत जास्त हेल्दी करू शकता. दुसरी बाजू देखील छान झाली होती, पण आपल्याला ती अजून थोडी शेकून घ्यायची. पाहू शकता तयार आहे. आता हे कट करून आपण सर्व करू शकतो. सॉस किंवा असंच नुसतं खाल्लं देखील तरी छान लागतं. थोडी मिरची जर जास्त टाकली तर खूप छान टेस्ट येते याला. कसं वाटलं मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.